दैनिक जनप्रवासच्या वतीने 8 मार्च महिला दिनाला जो कार्यक्रम व्हायला होता तो थोडा अधिक तयारीने करावा, आणखी काही कर्तृत्ववान महिला शोधाव्यात, त्यांचा सत्कार करता येईल अशा कल्पनेने थोडा उशिरा करण्याचा संजय वगैरे ठरवला. एक कारण आणखी आहे की महाराष्ट्राची विधानसभा ही याला 1.25 महिना चालली, पण टीव्हीवरून सगळं बोलत होते. दरवर्षी हे अधिवेशन एवढं चालतं त्याचं कारण यात बजेट आपण सादर करत असतो आणि पारित करत असतो, सँक्शन करत असतो, ज्यावर वर्षभराचे जमा आणि खर्च होत असतात. मुखर्जींना एक सिनियर पत्रकार म्हणून, श्रमिक पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून खूप वेळ मुंबईला राहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांनी निर्णय केला की अधिवेशन संपलं की मग आपण हा कार्यक्रम करू. असा 8 मार्चचा थोडा उशिरा होत असलेला रणरागिणी गौरव 2026 हा पुरस्कार आता दिला जाणार आहे. त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे, त्यांना माझा स्वभावही नाही कोणाला पूर्णावर स्तुती करण्याचा, कारण त्यावेळेला माणसाला असं वाटतं की काहीतरी माझ्या बहुतेक हवं आहे. ते कलेक्टर पालकमंत्री होते, त्यांच्यावर मला काही नको आहे, पण बऱ्याच वेळा तोंडावर स्तुती केली तर ती माणसाला वाटते की काहीतरी वेगळं आहे. पण ते उपस्थित आहेत असं असूनही ज्यांनी या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर रोड, गटर, तळी या विषयावर लक्ष केंद्रित करण्याच्या बरोबर तिथं कामच आहे कलेक्टर. जमिनीचे वाद, त्याच्यामध्ये न्याय देणं, मी गमतीने म्हणत असतो की 128 वेगवेगळ्या कामांचे कलेक्टर अध्यक्ष असतात. पण त्याच्याबरोबरीने सामाजिक विषयांवर त्याने खूप भर दिला आहे. आज दिवसभराची शेतकऱ्यांची एक परिषद मी असं थोडा जात होतो, पण मला बाकी खूप कार्यक्रम होते, म्हणजे सलग बसले होते. शेतकऱ्यांचा माल ऑनलाईन विकला जातो जेणेकरून त्याला मार्केट अन्य राज्यामध्ये, अन्य देशात मिळेल यासाठी ते गेले काही महिने धडपड होते. त्या व्यवहारात एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यातून आता 3 शेतकऱ्यांचे प्रोडक्ट ही वेगवेगळ्या राज्यात ऑनलाईन जातील. असे सातत्याने शेतकरी, महिला, मुलं, मुली, आता मुलींसाठी त्यांनी कराटे क्लासेस शाळांनी सुरू केले. त्यातून 20,000 मुलींना प्रशिक्षण मिळाले. सध्या 15,000 मुलींना एलोपॅथी, तो एलोपॅथीचा जो मिळाला त्याचा कार्यक्रम खूप मोठा आपण गेल्या आठवड्यात केला. तेवढ्यासाठी मी 8 मार्चला प्रवास करून आलो, कारण खूप मोठी अद्वितीय गोष्ट आहे की 20,000 मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देणं. असं सातत्याने करणारे कलेक्टर अशोक काकडे व्यासपीठावर उपस्थित आहेत. समाजामध्ये काही धाक निर्माण करायचे असतात, म्हणजे तो समाज नीट राहतो, विशेषतः राजकीय मंडळी त्यामुळे नीट राहतात. असा समाजामधला जो धाक आहे असे संजय की जे बाबा सांभाळून ते काहीतरी लिहिला असं त्यांच्याबद्दल वाटतं. किंबहुना बोलण्याच्या वगैरे सांगायचं झालं तर ही आपल्या परंपरेची एक पद्धत आहे की राजा ज्यावेळेला सिंहासनावर बसतो, सिंहासनावर बसण्याचा व्हिडिओ, त्यावेळेला त्याने असं म्हणायचं असतं की पोहम दंडास्मी, पोहम दंडास्मी, पोहम दंडास्मी. तर जोरात म्हणायचं पोहम दंडास्मी, मला अपम दंड करणार, आता मी राजा झालो. त्याला विधीचा अर्धापाठ असा असतो की एका ऋषीने त्याच्या डोक्यावर दंड बनवला, अहम दंडास्मी, अहम दंडास्मी, अहम दंडास्मी, मी दंड करणार. मी म्हणजे कोण? समाज. मी यशपत्रकार असं श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भुकरे. त्यानंतर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, कारण आपल्या बाबाची आई प्रॅक्टिस पुढे चालवत असते. सिद्धार्थ भोकरेंना प्रश्न म्हणला की बाबा एवढा एम्पायर वाढवतो आहे, जनप्रवास नावाचा पेपर आहे, चॅनल आहे, तोही हळू यात आला आणि डिजिटल मीडियाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला. सिद्धार्थ भोकरे. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील त्यांनी मला प्रॉमिस केलंय पुढच्या कार्यक्रमात 10 मिनिटं भाषण करणार आहे आणि त्यासाठी काही इनपुट त्याला द्यायचं असेल हे मुद्दे म्हणणार त्याला मदत करायची आहे. तर आता एका कार्यक्रमात आम्ही बरोबर तर त्या बोलल्याच नाही,
तिथून इथपर्यंत आलेले पहिले देश त्याला 2 मिनिटं निवडून आला माणूस की तो सगळ्या जगाचा असतो आणि त्याला सगळ्या जगाने सहकार्य करत असतात. अशा संगीता वहिनी पाटील व्यासपीठावर उपस्थित कार्यकारी संपादक प्रवास चौगुले, जिल्ह्याला एक माहिती अधिकारी असतो, सरकारच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. असे जिल्हा माहिती अधिकारी संप्रदाय बिडकर, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि मी ज्यांचे ज्यांचे सन्मान होणार आहे त्यांची नावं वाजवतो ते सगळ्यांना व्यासपीठावर बसवायला पाहिजे. असं प्रत्येकीचं काही ना की तिच्या क्षेत्रात कर्तृत्व आहे. अशा सर्व कर्तृत्ववान महिला कार्यक्रमाला महिलांच्या कार्यक्रमासाठी पुरुष कमी आहेत, बंधू आणि भगिनी आणि बंधू जास्त आहेत, फक्त अगदीच नाही असं नाही, भगिनी बंधू. त्या प्रास्ताविकामध्ये हे वाटलं की वेगाने महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत आणि त्या फक्त आपल्या करिअरचा विचार करत नाही आहे, तर त्या आपल्या ज्ञानाचा शक्तीचा उपयोग करून ते सामाजिक काम करतात. ही मूळ हिंदू संस्कृती आहे की सारखं दुसऱ्याला उपयोगी पडण्याचे काम आहे. महिलेच्या बाबतीत तर ती मुलांचं करत असते, नवऱ्याचं करत असते, सासूचं करत असते, सुनेचं करत असते, पुन्हा माहेरी लक्ष करत असते, आई आजारी बाबा आजारी आहे असं. आणि हे पुरुषातही असतं, तो सतत परिश्रम करतो, घरी कसे कसे येतील, मुलं कशी शिकतील, म्हातारपणी आई वडिलांचा आधार पण कसा असं आपण सगळे जण आपापलं कर्तृत्व वाढवत असताना आपल्या कर्तृत्वाचा इतरांना कसा उपयोग होईल असाच प्रयत्न नेहमी करत असतो. तो प्रयत्न कधी कधी आपल्या कुटुंबापुरता मर्यादित राहतो, मग बक्षीस नाही मिळत, पण जास्तीत जास्त सासूबाई बक्षीस. पण तो प्रयत्न जेव्हा इतरांना मदत करण्याचा होतो. मी 500 महिलांना योगा शिकवते, मी 300 महिलांचा आतापर्यंत डेंटल क्लिनिक केलं, किंवा तो पुरस्काराला पात्र होतो की तुम्ही तुमच्या जगाच्या बाहेर विचार केला. आज अशाच सगळ्या रणरागिणी समोर आलेल्या आहेत की ज्यांचा सन्मानापर्यंत कधी कधी असं वाटतं की महिला अशा थोड्या मागे राहिल्या, शिक्षणात मागे राहिल्या, व्यवसायात मागे राहिल्या, व्यापारात मागे राहिल्या, मग वेगवेगळ्या प्रकारच्या अन्य क्षेत्रामध्ये संगीतात नाटकात मागे राहिल्या. अशीच आपली परंपरा होती का? तर आपल्या परंपरेमध्ये स्त्री कधीच मागे नाही, ती पुरुषाच्या बरोबर नाही. आणि त्यामुळे ती शिकत होती, ती लढाई करत होती, ती व्यापार करत होती, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत होती. प्रामुख्याने 800 12,500 वर्षापूर्वी रामाचा जन्म झाला. तिथूनचा इतिहास आहे असं म्हटलं, तिथूनची परंपरा आहे असं म्हटलं तर करत 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 800 ला मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरू झाली. मी याचं पुढे जाऊन बोलतो. ऐकू जाते दादा. 800 साली आपल्या अतिशय संपन्न देशावर आक्रमण होत होतं. आक्रमण ही त्याच देशावर होतात ज्या देशावर लुटण्यासाठी काही असतं. तर आपला देश खूप संपन्न होता. पुस्तकामध्ये आपण वर्णन वाचतो की सोन्याचा धूर इथून निघायचा. संपूर्ण जगाचा भारत जगद्गुरू होता. जगातून लोक इथे शिकायला यायचे. नालंदा 400च आहे, ज्याला आपण जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणतो ते ऑक्सफर्ड 1200, त्याच्या 800 वर्ष आपल्याकडे नालंदा झालं. पण असा तो संपन्न देश आहे, तो लुटण्यासाठी 800 ला आक्रमण सुरू झाली. कधी हून आले, कधी शक आले, कधी पोर्तुगीज आले, 500 वर्ष मुघल आले, 150 वर्ष ब्रिटिश आले. तर त्या सगळ्यांनी अभ्यास केला. प्रामुख्याने मुघलांनी याचा अभ्यास केला. या देशातला पुरुष खूप कर्तृत्व, याला हरवणं अशक्य आहे. ऍक्च्युअली मानबिंदू कुठले, कशाला हा मांडतो, कुठल्या मानबिंदूवर हल्ला झाला की हा डिस्टर्ब होतो, असं तरी अभ्यास. कारण लक्षात आलं की हा महिलेला फार होतो, तिला तो देवी मांडतो. घरामध्ये सगळे मिळून तिची काळजी करत असतात आणि दुसरं तो देवाला मांडतो. त्या 2 मानबिंदूवर आघात केला तर हा पुरुष गौरी मांडतो. माझी काही गळती झाली, माझा देव तोडला गेला असं तो गर्भगृहीत होईल. मग आपण आक्रमण करून यांच्यावर राज्य करू शकतो. त्यामुळे बघा मंदिरावर हल्ले, काही ठिकाणी झाले, मंदिरावर हल्ले, मूर्त्या तोडल्या गेल्या. आणि मग जे जे मिळेल ते त्यावेळेच्या लोकांनी विहिरीत टाकलं,
कुठेतरी पुरून ठेवलं. मग आता उघडलं तिथं पंढरपूरच्या देवळामध्ये खूप चांगल्या चांगल्या मूर्ती आता उत्खननात सापडल्या. तेव्हा एक तर त्यांनी मंदिरावर होता, देवाला होता. तसं महिलांना कष्ट करणं सुरू केलं. पळून घेऊन जायचं, स्पर्श करायचं, की तो मोडूनच पडला पाहिजे किंवा माझी मी कशाला जगायचं अशा भूमिकेत त्यांनी यावं. त्यावेळेला तिला वाचवण्यासाठी, जसं मूर्त्या वाचवण्यासाठी नदीत टाकल्या, विहिरीत टाकल्या, थंडीत पुरल्या, तसं त्या महिलेला वाचवण्यासाठी त्याने घोड्याच्या टापाचा आवाज आल्याने भावा तिला अशी ती लांबडी मोठी घरं आधी दिसत आपल्याला. तेव्हा ती जेवढ्या लांब आतमध्ये तिला बंद करून ठेवता येईल सुरक्षित ठेवण्यासाठी असं ठेवलं गेलं. कोणी बाहेरून पूर लावलं गेलं की कोणी आहे अंदर घुसू नये. आता ते जे तिला आत ठेवलं सुरक्षित राहण्यासाठी, ते स्वातंत्र्याला 78 वर्ष झाल्यानंतर बाहेर काढायला विसरलो. असं काय, आणि तो बाहेर काढण्याचा प्रयत्न आता चाललाय, मुलींना मोफत शिक्षण वगैरे. पण त्याची परंपरा ही आहे, बाहेर होती. आक्रमकाने तिला उचलून ठेवलं म्हणून तिला आत ढकलली. बुरखा कसा आला, घुंगट कसा आला, तर तिचा सुंदर चेहरा आक्रमकाने पाहून तिच्यावर वळू नये, पळू नये म्हणून ढाकू 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 ढाकू. तो स्वातंत्र्याला 78 वर्ष झाल्यानंतर आता कोण काय करत नाही असं सांगायलाच स्वार्थामुळे असेल. ते म्हणाले की तुझ्याकडे आपण सगळे वागतो आणि शेवटी काय म्हणतो, विद्या मागतो सरस्वतीकडे, धन मागतो लक्ष्मीकडे, शक्ती पण मागतो दुर्गे मातेकडे. माते मला शक्ती दे, असं सगळं मागून तुला म्हणतात, तुला काही कळत. त्यामुळे पुढचा पाठ जो आहे तो पण महत्वाचा आहे. वर्षानुवर्ष पुरुषांनी सगळं काही तिच्यावरून करून घेताना आपल्या ग्रामीण भाषेत झाडावर चढवलं. पण तू घरी लाग, तुला तू केलं पाहिजे, माझ्या आईचं मुलं राहणार बाहेर राहणार. त्यामुळे अशी ती थोडी स्त्रिया मागे राहण्याची परंपरा असल्यामुळे 33% आरक्षण द्या आहे. पण तिथे आमदार खासदार झालेले मला दिसत आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये सेन्सस आपण 2011ला केला, 21ला करायचा राहिला, म्हणजे जनगणना. ती जनगणना आता 27ला होती. त्याच्यानंतर दर 20 वर्षाने विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ बदलतात. त्याला डिलिमिटेशन असं म्हणतात. हा जोडून महिला या सगळ्या गोष्टी काय, डिलिमिटेशन काय, हे डीपीडीसी काय, ते सगळं समजून घेण्याची आवश्यकता. नंतर मग आपल्याला कळतं असं झालं तर डिलिमिटेशन हे दर 20 वर्षात होतं. 9,2019 तर मतदारसंघ वाढणार आहे. विधानसभा बहुतेक 288 ते 350 होता. आता ते पत्रकार म्हणजे ह्याला आधी बरं कळतं. तसं लोकसभेला काय देशामध्ये 542 संख्या जी आहे ती 750 होती. त्याच्या 1/3 महिला कायदा झाला 29ला त्याच्या 1/3 महिला म्हणा. समजा सांगली जिल्ह्यामध्ये 8 आमदार आता आहेत, समजा 10 झाले. त्याच्या 1/3 म्हणजे 3 बाय कंपल्शन, पुरुषांना आवडून 3 महिला आमदार कराव्या. खासदार आता समजा 1.5 आहे. एक आपले विशाल पाटील 6 विधानसभावाले आहेत आणि धैर्यशील माने इकडे 4 आणि तिकडे 2 असे 1.5 आहेत. तरी मग 2 तर होणार, एक पुरुष होणार, एक महिला. तर हा सगळा प्रयत्न का झालाय? त्यांना नोकरीमध्ये 50% आरक्षण द्या, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद 50% आरक्षण द्या. आतापर्यंत नव्हतं त्यांना विधानसभा लोकसभेमध्ये आरक्षण द्या 33%. कारण हा मोठा बॅकलॉग आहे. तो बॅकलॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही अन्य कुठल्याही क्षेत्रात काम करा, अनाथांवर काम करा, वृद्धांवर काम करा, महिलांवर काम करा, महिलांना पुरुषांनी महिलांवर काम करा. तिला लवकर स्ट्रेंथन केलं पाहिजे. योगा कशासाठी, मनाने आणि बुद्धीने मजबूत होण्यासाठी, व तिला उद्योगाचं प्रचलित कशासाठी, पैसे कमवण्यासाठी, घरात किंमत वाढेल, सगळं ती करते. पण घरामध्ये किंमतच नसते. ठरलेला डायलॉग आहे, तू रिकामी बसून खाते. रिकामी बसून खाते म्हणजे ती दिवसभर काय काय करते मोठी यादी आहे ना. पण डायलॉग ठरलेला आहे घराघरामध्ये की मी खूप कष्ट करतो, मी थकून आलेलो आहे, तुला दिवसभर घरात बसून टीव्ही बघायचा असतो, तर त्यात ती कमवायला लागली, तुझी किंमत वाढेल. मी गमतीने जे म्हणतो एकदा म्हणून मी माझं बोलणं संपवेल. मी गमतीने असं म्हणत असतो की आमच्या घरातल्या दादाने वहिनीकडे 100 रुपये उसने मागितले, तर आमच्या वहिनीची
दादाने म्हणजे नवऱ्याने 100 रुपये उचलले मला. मग ते 100 रुपये तिने तांदळाच्या डब्यात टाकवलेले. किती सुशिक्षित तुम्ही झाला तरी तुम्ही काय तिजोरी वगैरे ठेवत नाही. तांदळाचे डबे भरतात, म्हणजे तांदळाचे, कोणाचे पिठाचे, कोणाचे साडी, कोणाचं उशीची खोळ, असं कुठे ठेवलं असतं. पण नवऱ्याने दुसरे मागितल्यानंतर ती जेव्हा काढून देते तेव्हा नवरा खुश होतो, तुझ्यावर पण आले पैसे. पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला 8 दिवस जेवण नाही मिळत होतं. नवरा खुश, 8 दिवस जेवण मिळत असेल चालेल, द्यायला नसेल तर 8 दिवस जेवण करायला मेल्याने काहीतरी चांगलं डॉक्टर पावसाळी सध्या ती त्या 100 रुपयाची किंमत आहे. आणि त्यामुळे महिला शिकेल कशी, सरकारने मुरुड डेव्हलप केलं, नो फी. 842 कोर्सेस, मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA, नो ट्युशन फी नाही, परीक्षा फी. आता अदर फी नावाने एक आणखी भूत असतं, त्याच्यावर विचार करतोय आणि एक मोठं मॉड्यूल डेव्हलप करतोय की पुढच्या वर्षीपासून करता येतं, बघूया पुढच्या वर्षीपासून 5 लाख कॉलेजच्या मुलींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी मिळालं. काम करू, कमवा आणि शिका. कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये काम करा, लॅबोरेटरीमध्ये काम करा, झाडाझाडामध्ये काम करा. कॉलेजमध्ये काम नसेल तर कॉलेजने थोडं बाहेरच्या सामाजिक संस्थांमध्ये काम द्यायचं. या हॉस्पिटलमध्ये तू 2 तास जा, त्या अनाथालयामध्ये तू 3 तास जा, पर अवर 60 होते. की तिचे महिन्याला 2000 रुपये झाले पाहिजे, असं एक आणखी नवीन प्रोग्राम होतो. का तर गेल्या वर्षी फी माफ केली मुलींची प्रोफेशनल कोर्सेस पॉलिटेक्निक, त्यातून 57,057 एवढी संख्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगमध्ये मेडिकलमध्ये मुलींची वाढली. त्याचं कारण घरी संवाद चालायचा, दोघे शिकणार, भाऊ आणि बहीण. तर भावाने शिकायचं तर बहिणी नाही शिकायचं. आता ती घरी वाटायला लागली की मला फी भरावी लागते, परीक्षा फी भरावी लागते. सरकार निर्वाह नावाने दरमहा 6,000 ते 10 महिन्याला 60,000 रुपये मला हॉस्टेलला आणि खायला प्यायला देणार. आता काहीतरी ते पॉकेट मध्ये देणार. मग काय म्हणतात की एवढं देणार आहे, हो देणार आहे. पण त्यासाठी मी स्कूल कनेक्ट नावाचा कार्यक्रम सुरू केला. जानेवारी पासून आमच्या प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात गावागावात जायचं, मुलीच्या बालकांना या सगळ्या सुविधा समजून आल्या. इतकं देणार नाही, त्यातून मग विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली. त्यामुळे महिला सबल झाल्याशिवाय कुटुंब सबल होणार. जेव्हा गमतीने मोदीजींनी विधान 13 वर्ष गुजरात होता, तेव्हा खूप अमितभाई मोदीजी जवळीक आहे. तर मी कधी कधी इनोसंट काही प्रश्न विचारतो. इनोसंटचा माणसाला खूप फील पडतो, त्यामुळे समोरचा माणूस सिन्सिअरली उत्तर निरागसपणे विचारतो. इनोसंटची निरागसपणे वाटतं की मग सब चीजें आजकल महिलाओं के लिए चल रही है, क्या है? ऐसा नहीं भाई, पुरुषों के लिए बहुत रिटर्न आ रहे हैं, किसानों 6,000 रुपये देते हैं. तरी पण म्हणाले पण महिलांना जास्त द्यायलाच पाहिजे. मुख्यमंत्री माझी राष्ट्रपती आणायलाच लागेल. त्याचं कारण तिला मिळालेले पैसे घरासाठी जातात. असं म्हणून त्याने मला किस्सा सांगितलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, घरोघरी होतो. तुम्हाला तिला 1,500 रुपये मिळाले, SMS आला 1,500 आले की ती पहिले 1,500 काढून मुलीचं दप्तर घेते, पुढे जाऊन बरेच दिवस बोलणार होतं, बॅग घेऊन टाकते, नवरा साडी आठवते नाही, थंडी जास्त वस्त्र घेऊन टाकते. तरी 100 रुपये होतात, कारण ती निगोशिएशन मध्ये मस्त आहे ना, त्यामुळे 100 रुपये म्हणून जास्त येते. मग अशा फंडामध्ये तांदळाच्या डब्यात आणून देते. ते म्हणाले पुरुषाला मिळालं काय करणार, संजय भोकरांना पैसे मिळाले की ते मिळाल्या पहिले ते मित्राला फोन करतात, हो का पुण्यात एक चांगलं हॉटेलला झालंय, आपण सगळीकडे पार्टी करायची. मग पार्टी करता करता असं लक्षात येतं की जेवढे मिळाले होते त्याच्यापेक्षा 200 रुपये जास्तच झाले. मग तो बायकोला बोलला, अगं ते पोराबाबाने 200 रुपये पाठवले, खानदेशी हॉटेलचे बाहेर पडतात. तिला मिळाले, कुटुंबाला गेले, त्याला मिळाले, सगळे पुरुष असे नसते ना, त्याला मिळाले तर तो सांगत पण नाही बायकोला गेली नसेल. त्यामुळे सगळी कामं करताना या रणरागिणींनी महिलांच्या सबलीकरणासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे. एक मोडून मी सध्या मांडतोय. माझं भाग्य असं आहे की मी जे जे मांडतो, जे जे करतो, पहिलं करतो ते नंतर गव्हर्नमेंटची योजना होती. मी महाराष्ट्रामध्ये सरकार 5 लाख साहित्य दरमहा सोलापूरला 13,000 मुलींना प्रत्येकी 10 आमच्या मतदारसंघात कोथरूड लावले देत असतो. आता केंद्र सरकारने निर्णय केला की सर्व शाळांतल्या कॉलेजमधल्या मुलींना सायंटिफिक फ्री खूप आनंद. आपण तर कधीतरी सरकार करणार.
तर ते एक प्रस्ताव मी खूप मांडतोय आणि त्याच्यात करतोय जो खरं म्हणजे महिलांच्या प्रश्नांचं त्याच्यात उत्तर आहे असं मला वाटतं. निसर्गाने स्त्री ही सकाळी काम करण्यासाठी जन्माला घातली. तर सगळे मुलांचं ते कोण करणार? किती तुम्ही समान वगैरे म्हटला तरी तरी ते त्या शाळेत जाणाऱ्या मुलांनी कपडे तरी घालले रे एवढं तुम्ही म्हणाल. पण त्याच्या डबा करणं प्रेमाने तो रडतोय तर समजवणार नाही हे नसतं फिरा येऊन जाईल तीच करणार. तेव्हा मुलांचं करायचंय, नवऱ्याचं करायचंय, करता गेले माहिती पण सासूचं करायचंय. 12 वाजता आमची घरची चिराणी तयार होते आता काय करायचं सांग. तिथून 5 तास तिला जॉब आणि त्या 5 तासाचे चांगले पैसे पण मिळाले पाहिजे. पुन्हा ती 5 नंतर घरी आली, तो 7च्या घरात मला सिनेमा घरी आली. मग मुलं शाळेतून आली तर आई घरी आहेत, सासूबाई देवळातून आले तर आई घरी आहेत. नवरा तुझ्या वाड्याच्या दरवाजातून बोंबावून करतो चहा टाक आहे मी घरी आहे. म्हणजे ती नोकरी पण करते आणि ती सकाळी आणि संध्याकाळी घराला सांभाळते. वर्षभर मान काकाने मला बोलून चितळे मिठाईवर मला बोलून काय म्हणतोय तू असं करायचं आहे कायदेशीर काही अडचण येणार नाही का प्रॉब्लेम सगळे उत्तर. आणि माझं युनिट सुरू आहे आता 30 महिला आमच्याकडे अशा आहेत की ज्या 12 ते 5 काम करतात. त्यांना आम्ही 10,000 रुपये देतो. वेगळे प्रोडक्ट बनवता येतात. आर्थिक प्रोडक्ट वाढवता आणि मला 300 पर्यंत तर न्यायचं आहे. माझी कल्पना अशी आहे की माझा होरा असा आहे की हे टाटा बिटा चौकशी करतायत त्याच्यावर ऍक्च्युअल माझं युनिट पाहते 5 तास आमच्याकडे 12 नंतर 5ला मी हकलून होतो चलो भाऊ तरी त्यांना 10,000 रुपये देतो. हे एक युनिट डेव्हलप करायला की ज्याच्यामध्ये तिला पैसे कमवण्याचा आनंद आहे, घराची नळ भागवायला तिच्या डब्यात पैसे आहेत, पण ती घराकडे दुर्लक्ष करत नाहीये. कारण घराकडे लक्ष देणं ही तिची मानसिक आवश्यकता पण आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आगामी काळात आपण सगळेजण असे प्रयत्न करूया ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कलेक्टर आपले खूप प्रोएक्टिव्ह स्वतःहून करणारे आहेत. तर तुम्ही महिलांना प्रशिक्षण, महिलांना रोजगार, महिलांना कर्ज मिळून देणं या विषयात महिलांना मार्केट मिळून देणं. आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात 10 कोटीचं एक बिग बाजार मांडतोय प्रत्येक जिल्ह्यात बाजार आणि त्याच्यामध्ये महिला बचत केंद्राच्या महिला बचत गटाच्या वस्तू पत्र गेल्या त्या गाळ्यांना डिपॉझिट नाही, त्या गाळ्यांना भाडं तिथे येऊन जो माल विकेल त्याचे पैसे झाले घरी येऊन जातात. अशा अनेक गोष्टी कलेक्टर आणि आम्ही सगळे करतो. खूप खूप शुभेच्छा.